नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला परम गोपनीय ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे, ते आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत। जर आपल्यापैकी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत राहतील व ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा अथवा राम कृष्ण हरी असे लिहा। तर अध्याय हा चालू करूया श्लोक नंबर 1 पासून। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील। तात्पर्य: भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंताबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो। या श्रवण विधीचा महिमा श्रीमद्भागवतात सांगण्यात आला आहे। भगवंताचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो। हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही। भक्त हे नित्य भगवत सेवापरायण असतात। कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात। श्रीकृष्णविषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो। अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरता भगवान श्रीकृष्ण आत्तापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक गोपनीय गोष्टीचे वर्णन या 9व्या अध्यायात करीत आहेत। भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपघात आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हटले आहे। 7व्या आणि 8व्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहेत। हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवतात, म्हणून त्यांना गृह्यतर ज्ञान म्हटले आहे। परंतु 9व्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे, म्हणून या ज्ञानाला परम गोपनीय ज्ञान असे म्हटले आहे। ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणेच दिव्यत्वामध्ये स्थित होतो आणि म्हणून तो जरी भौतिक जगात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही। भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की प्रेममयी भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तो जरी प्राकृत बुद्धावस्थामध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे। त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की अशा प्रकारे जो भगवत सेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे। पहिल्या श्लोकाला विशेष महत्त्व आहे। इदम ज्ञानम या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो। ही भक्ती 9 प्रकारची असते: श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, साख्य आणि आत्मनिवेदन। भक्तीच्या 9 तत्वांचा अभ्यास केल्याने मनुष्याची आध्यात्मिक भावनेप्रत कृष्ण भावनेप्रत उन्नती होते। याप्रमाणे भौतिक विकारांपासून हृदय शुद्ध झाल्यावर तू श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकतो।
जीव हा प्राकृत नाही, केवळ हे जाणणे पुरेसे नसते. आध्यात्मिक अनुभूतीचा तो प्रारंभ असू शकेल, परंतु मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्म यातील भेद जाणला पाहिजे. यापूर्वी 7व्या अध्यायामध्ये आपण भगवंताची ऐश्वर्य शक्ती, त्यांच्या विविध शक्ती, परा आणि अपरा प्रकृती तसेच त्यांची ही सारी भौतिक अभिव्यक्ती याबद्दल चर्चा केली आहे. आता 9व्या अध्यायात भगवंताच्या महत्तेचे वर्णन करण्यात येईल. या श्लोकातील सुयवे हा शब्दही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामान्यतः भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्रीकृष्णाचा मत्सर करतात. मोठमोठ्या अतिशय निष्णांत विद्वानांनी सुद्धा भगवद्गीतेवर चुकीचे भाष्य केले आहे. श्रीकृष्णांचा मत्सर करीत असल्यामुळे त्यांची भाष्ये निरुपयोगी आहेत. भगवत भक्तांनी केलेली भाष्ये हीच प्रामाणिक भाष्य होत. जर कोणी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषणही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान ही पितरांना प्रदान करू शकत नाही. श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चारित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे. म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे. श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत. हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल. श्लोक नंबर 2. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिद्यमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म सुसूख्यम कर्तुम्ययम्. सर्व गोपनीय ज्ञानांत अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या अध्यायाला राजविद्या असे म्हणण्यात आले आहे, कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्त्वज्ञानाचे सार आहे. गौतम, कनाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य, वैश्वानर आणि वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास ही भारतातील प्रमुख तत्त्ववेत्ते आहेत. म्हणून तत्त्वज्ञानाच्या किंवा दिव्यज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही. आता भगवंत सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानांचा राजा आणि निरनिराळ्या तत्त्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे. ही दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे, कारण गुह्य आणि दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय. आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होती. सामान्यतः लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते. त्यांचे शिक्षण ब्रह्मत्कारी ज्ञानापुरते मर्यादित असते. सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास त्यामध्ये राजकारण, समाजशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो. पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालये आहेत, परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकवण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही. तरी आत्मा हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही. असे असूनही आत्म्याला महत्त्व न देता शारीरिक गरजा भागवण्याला लोक अधिक महत्त्व देतात. भगवद्गीतेमध्ये विशेष करून 2ऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्त्वावर जोर दिलेला आहे. सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अव्यय आहे. जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अविनाशी आणि शाश्वत आहे. केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय. तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही. कधीकधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्यावस्थेत राहतो आणि मग निराकार होतो. परंतु ही वस्तुस्थिती नाही. या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल? तो सदैव क्रियाशील असतो. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे. आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. म्हणून जीवात्म्याच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परम गोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत. पद्यपुराणात
मनुष्याच्या पापकर्माचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे पापामागून पाप केल्याची फळेच असल्याची सिद्ध करण्यात आली आहे. जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पापकर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात. उदाहरणार्थ, जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते, त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो, मग त्याला फुले आणि फळे लागतात. जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फळांचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणे पापकर्मे हे फलरूप होतात. त्याकरता काही काळ जावा लागतो. कर्मफलांच्या निरनिराळ्या अवस्था असतात. मनुष्याने पापकर्मे थांबवली असतील आणि त्या पापकर्माची फळे भोगणे शिल्लक असू शकते. काही पापे बीजरूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलरूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो. 7व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्माचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये युक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. या विधानाला पद्यपुराणात पुष्टी देण्यात आली आहे. अप्रारब्ध फलम पापम कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णू भक्तिरतात्मनाम. जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले, मग ती फलोन्मुख असोत किंवा बीजारूपामध्ये असोत, हळूहळू नष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे, म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात. उत्तम म्हणजे दिव्य होय, तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय, तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय. कधीकधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये. ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे, तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषाच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते. असे सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराधरहित कीर्तन करीत आहे, त्याला कीर्तन करतेवेळी दिव्यानंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशापासून शुद्ध होतो. ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते. याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्वशिक्षणावर किंवा पूर्व पात्रतेवर अवलंबून असत नाही. हा मार्ग स्वतःमध्ये जितका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्याने शुद्धीकरण होते. वेदांत सूत्रातही याचे वर्णन पुढील शब्दात करण्यात आले आहे. प्रकाशस्व कर्मण्यभ्यासात भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनीच्या पूर्वजीवनावरून पाहण्यास मिळते. नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासीपुत्र होते. ते अशिक्षित होते, तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. कधीकधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की उच्चिष्ट लेपाननुमोदितो द्विजे सकृत्स्म भुजे तदपास्तकिल्बिष यवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतस स्तद्धर्म एवात्मरुची प्रजायते. श्रीमद्भागवताच्या या श्लोकामध्ये नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्व आयुष्याबद्दल सांगतात. ते म्हणतात की बाल्यावस्थेत महाभागवंताची चतुर्मासामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत. काही वेळा ऋषीमुनी आपले शेष अन्न
पानावर सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई म्हणून महान भक्ताकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत. यामुळे तो बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला. जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषीप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदामध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला. नारद मुनी पुढे सांगतात की तत्रान्वहम कृष्णकथा प्रगायताम अनुग्रहेना शृणवयम मनोहरा ता श्रद्धया मेनुपदम विश्रुणवत प्रियश्रवसंग ममा भवतरुची. साधूशी सत्संग केल्याने नारदांनाही भगवंताच्या लीलांचे सेवन आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली व भक्ती करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशित व कर्मण्यभ्यासात मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो. यालाच प्रत्यक्ष असे म्हटले जाते. धर्माच्या शब्दाचा अर्थ धर्ममार्ग असा आहे. वास्तविकपणे नारद हे दासीपुत्र होते. त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती. ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत आणि सुदैवाने त्यांची माताही भक्तांची सेवा करीत असे. भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्माचे परमलक्ष्य त्यांना प्राप्त झाले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सर्व धर्माचे परमलक्ष्य म्हणजे भक्ती होय. सामान्यतः धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्माची परमसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती होय. 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे सामान्यतः आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते. परंतु नारद कधीच आध्यात्मिक गुरूच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांनी वैदिक सिद्धांतांचे शिक्षणही प्राप्त झाले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही. तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परम फल प्राप्त झाले. हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो. हे कसे शक्य आहे? वेदामध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे. आचार्यवान पुरुषो वेद. जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते. भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे. का बरे? भक्तीमध्ये श्रवण, कीर्तन, विष्णू हे विधी समाविष्ट असतात. म्हणून मनुष्य केवळ भगवंताच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्याने दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो. केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे. मनुष्य अत्यंत दारिद्र्य अवस्थेतही भक्तियोगाचे आचरण करू शकतो. भगवंत सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम. भक्ताने काही अर्पण केली तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात. मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो. जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ, फूल, पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात. याची इतिहासात अनेक उदाहरणं आढळतात. भगवंताच्या चरणकमलावर अर्पण केलेल्या केवळ तुळशीपत्र चाकण्याने सनतकुमारासारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले. म्हणून भक्ती मार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते. भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचा स्वीकार करतात. या ठिकाणी असे सांगितले आहे की भक्ती ही शाश्वत आहे. मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्तिमार्ग नाही. कधी जरी त्यांनी तथाकथित भक्तिमार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते मुक्त होत नाही तोपर्यंत ते भक्तिमार्गाचे आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराची एकरूपच होतील. अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही. वास्तविक भक्ती मुक्तीनंतरही
सुरूच राहते. जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंताच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेवरून कळून येईल की मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो. मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये उचित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग किंवा इतर कोणत्याही योगाचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. या योग पद्धतीद्वारे मनुष्य भक्तियोगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो, परंतु भक्तियोगाच्या अवस्थेप्रत आलेविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही. श्रीमद भागवताती सांगण्यात आले आहे की भक्तियोगाचे आचरण करून विशेषतः साक्षात्कारी महात्म्याकडून श्रीमद भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण तत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे. यवं प्रसन्न मनसो भगवत भक्तियोगत. जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टीपासून चित्तशुद्धी होती तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे जाणू शकतो. याप्रमाणे कृष्ण भावनाभावित भक्तिमार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे. हा भक्तियोग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते, म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे. श्लोक नंबर 3. अश्रद्धदाना पुरुषा धर्मास्यास्य परन्तप अप्राप्य मां न निवर्तन्ते मृत्यू संसारवर्तमिनी. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे परंतप अर्जुना, ज्यांची ह्या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. तात्पर्य अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्ग साध्य होऊ शकत नाही, हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तीच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. महान व्यक्तीकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते ढळमळीत वृत्तीचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व ससिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजे श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यथा तरोर्मुल्लनिषेचनेन तृप्यन्ति तस्तकं मधभुजोपशाखा प्राणोपहाराच्च यतेन्द्रियाणां तथैव सर्वार्हणं चुतेजा. वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा, ढाळ्या, पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरवल्याने शरीराची सारी इंद्रिय तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआप संतुष्ट होतात. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगाचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जीवनाच्या या तत्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजे श्रद्धा होय. या श्रद्धेचा विकास करणे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती होय. कृष्ण भावनाभावित मनुष्याच्या 3 श्रेणी आहेत. ज्यांना श्रद्धा नाही ते 3ऱ्या श्रेणीमधील लोक आहेत. वरकरणी. जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत. कालांतराने ते भक्ती मार्गापासून पतित होतात. असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते. आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात, पण आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा त्या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात. केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगत करू शकतो. श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास
भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत. जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत, परंतु त्यांच्या ठायी आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीतील लोक होत. अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती श्रेष्ठ आहेत. कृष्ण भावनेमध्ये तिसऱ्या श्रेणीच्या मनुष्यांचे पतन होऊ शकते, परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो. प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभीष्ट सिद्धी प्राप्त होते. कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्यांचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्ण भक्ती शुभकारक आहे, तरी श्रीमद्भागवत आणि भगवद्गीतेसारख्या शास्त्रांमधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते. काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणीच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधीकधी विचलित असतात. परंतु जेव्हा कर्मयोग किंवा ज्ञानयोगाचा संसर्ग नष्ट होतो तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील कृष्ण भावनाभावीच मनुष्य होतात. श्रीकृष्णावरील श्रद्धेच्या ही 3 श्रेणी आहेत आणि त्याचे वर्णन श्रीमद्भागवतात करण्यात आले आहे. श्रीमद्भागवतातील 11व्या स्कंदामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या आसक्तीचे वर्णन करण्यात आले आहे. भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णाबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि त्यांना वाटते की ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे, त्यांच्यासाठी जरी ते भगवद्गीतेमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुष्तर आहे. अशा लोकांना ससिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे. म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्त्व आहे. श्लोक नंबर 4. मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थित. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. तात्पर्य: भगवंताचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही. असे सांगितले आहे की अत श्रीकृष्ण नामादी न भवेत ग्राह्यमिनी इंद्रिये सेवन्मुखे हि जिहादो स्वयमेय स्फुरतद्य. स्थूल भौतिक इंद्रियाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम, गुण, लीला इत्यादी जाणणे शक्य नाही. योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात. ब्राह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की प्रेमाच्यनच्युरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. जर मनुष्याने भगवान श्री गोविंदाच्या ठायी प्रेमभाव विकसित केला तर श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो. म्हणून सामान्य जनांना भगवंत दृश्य होत नाहीत. या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे सर्वव्यापी असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियाद्वारे अनुभूती होऊ शकत नाही. येथे अव्यक्त मूर्तींना या शब्दावरून हे दर्शवण्यात आले आहे. तथापि वस्तुत आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. 7व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या 2 भिन्न शक्तीचा परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वावर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंताची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरली आहे. सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे. तरी कोणी असा निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहेत त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरी मी अलिप्त आहे. उदाहरणार्थ राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राज्याच्या शक्तीचा आविष्कार आहे. प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहे आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो. परंतु राजा व्यक्तिश प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही. हे एक स्थूल उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आपण पाहत असलेले सारे सृष्ट पदार्थ भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारी सर्व काही भगवंताच्या शक्तीवर आश्रित आहे. भगवंताच्या
विविध शक्तीच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होती आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे विष्टभ्याहमिंदम कुत्सनम ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने म्हणजेच परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तीच्या विस्ताराने सर्वत्र उपस्थित आहेत. श्लोक नंबर 5. न च मत्स्थानी भूतानि पश्य मे योगे मयीश्वरन भूतभुन्नच्च भूतस्थो ममात्वा भूतभावन. तरीही सर्वसृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे ही योग ऐश्वर्य पा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतः सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. तात्पर्य भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंताचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलासचे चित्र आपण पाहतो, परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलास थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वापासून अलिप्त आहेत. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंताची शक्ती आहे, परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत. भगवंताचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंताचे अचिंत्य योगै ऐश्वर्य होय. निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की युज्यतेनेन दुर्गटेषु कार्येषु. भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात. त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तीने संपन्न आहे. त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. आपल्याला काहीतरी करावेसे वाटते, परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधीकधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही. तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही. भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाहीत. केवळ त्यांच्या स्वच्छेने सर्व गोष्टीची निर्मिती, धारण, पोषण आणि संहार होतो. आपल्यामध्ये आणि आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे, परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो, कारण ते परब्रह्म आहेत. एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत, तरी भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत, तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे. याचेच वर्णन या ठिकाणी योगम ऐश्वरम असे करण्यात आले आहे. पुंडलिकावृट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज की, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. राम कृष्ण हरी. श्रोते हो, अध्याय 9 श्लोक नंबर 5 इथे पूर्ण मी इथेच थांबत आहे. इथे तुमचा निरोप घेत आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. धन्यवाद.